हॅलो. स्वरा हा. चला व्हिडिओ ऑन करा. एक सेकंड ने मला करू देत नाहीये. मी दाखवते बाबांना. आरव आहेस का? व्हिडिओ ऑन करा. मॅम ते करू देत नाहीये. 1 मिनिट थांबा. मी दाखवते कोणाला. आरवने केला. प्रिंट आउट काढला आरव. अनम्यूट कर. सोपी आहे कविता. मग कसं बघणार आहेस आता? वही घे, पेन्सिल घे. पेनने लिहितो ना. घेऊन ये. पेन्सिल वही घेऊन ये. आणि एकच वहीत लिहा आता 4 धड्यांचं. ओके. ठीक आहे मॅम. मग परीक्षेला अभ्यास करायला बरं पडेल. खूप सोपी कविता घेऊया आज. स्वरा तुला ऐकू येत आहे ना? अनम्यूट कर. आरव प्रार्थना म्हण. प्रार्थना म्हण. का? हा. प्रार्थना काय म्हणलास कळलंच नाही. मॅम मी दिसते का? नाही ग. हो. 2 लॉग इन दिसतात तुझे. हो. हे करू. हा दिसलीस. तुम्ही मागच्या क्लासेस मध्ये काय झालं प्लीज सांगाल का? माझा आजपासून नवीन आहे. मागच्या क्लास वगैरे जाऊ दे आता. आजपासून परीक्षेचा अभ्यास करणार आहे आपण. ते तू मागचे क्लास बघ पाहिजे तर याच्यात युट्यूब मध्ये जाऊ. कारण ते मी नाही घेतलेले, ते दुसऱ्यांनी घेतले. चालेल. मी खूप सॉरी आहे. मी माझा अभ्यास वगैरे होता. मी मिस केले वर्ग. आता तुम्ही दोघंच आहात या वर्गामध्ये.
येणार नसला तर मला आधी सांगायचं काय, यायचंच आता परीक्षेपर्यंत. मला काहीच माहिती आज नाही. तुम्हाला किती दूर जाऊन मी आलीये. कनकपुरा रोडला गेले होते, ते आत्ता आले मी तुमच्या जवळ. हो. त्यामुळे यायचं नसेल तर आधी सांगायचं, मग मी घ्यायचा की नाही वर्ग ते ठरवीन. पण आपल्याकडे थोडेच दिवस असतात की नाही या परीक्षेला. हं? आता आज पहिली कविता घेऊया आपण. एक आरग प्रार्थना म्हण. हीच आमची आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. सर्व मनावर शुद्ध ते शुद्धतेचे हे चांगले. चांगणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. चल, तर पहिली आपल्याला 2 धडे 2 कविता आहेत. पहिली कविता आहे ये रे पावसा. पण तुम्ही जे गाणं म्हणतात ते गाणं नाहीये, त्याची फक्त पहिली ओळ घेतलेली आहे. हं, वाच स्वरा, वाच कविता, वाच. छोटी कविता आहे अगदी, 4 कडवी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, मासोळी मासोळीला हवे एका तळेभर पाणी. मासोळीला म्हणजे वाच तरी, हा पुढे वाच तरी. ओके. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, झाडांना पंख हवे मोर पिसावानी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, कोळे निळे ढग काळे 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 निळे ढग तुझे मोहक सर्वाहुनी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, हिरवा हिरवा शाळू घेईल वनराणी. तू वाच आरव एकदा. अनम्यूट कर, अनम्यूट कर, अनम्यूट कर. आणि दोघच आहे तुम्ही, सारखं म्यूट अनम्यूट करूच नका. ये रे पावसा आणि मासोळीला हवे एका तळेभर पाणी, ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, काळे ढग तुझे मोहक सर्वाहुनी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, हिरवा शालू घेऊन वनराणी. कविता कोणी लिहिली आहे? शंकर कवी विटणकर. शंकर विटणकर. शंकर विटणकर. तो अभ्यंकर म्हणली. कोणी हा, वाचूनच बोलली मी. वाचूनच बोलली ना. विटणकर. बघा आता सोपं आहे, एकदम सोपं आहे. तुम्हाला कळलंच असेल. आता मासोळी म्हणजे काय माहितीये? माश्याला, छोट्या माश्याला मासोळी म्हणतात. म्हणजे कळलं नाही मला. हा म्हणजे त्या छोट्या माशाला काय हवंय? हा, काय हवंय तर काय लागतं माशाला? तसंही काय लागतं? पाणी लागतं की नाही? म्हणजे त्याला
तळभर पाणी हवंय. तळभर म्हणजे थोडस तळ्यात पाणी साठायला पाहिजे ना, पाऊस आला की काय होणार, तळ्यात पाणी साठणार, मग मासळीला म्हणजे तेवढंच पाऊस येतोय पहिल्या ह्याच्यामध्ये, हवं. पाऊस येतोय पॅराग्राफ मध्ये, पाऊस येतोय, छोटा मासा आहे हम्म. आणि त्याला पाणी भरायला वाटतं. पाहिजे का पाऊस का यावा असं का म्हणतायत, तर मासोळीला पाणी पाहिजे, जे छोटा मासा आहे त्याला पाणी पाहिजे. मग दुसऱ्या ह्याच्यात काय आहे? पुन्हा 2 ओळी त्याच आहेत. ये रे ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. म्हणजे पाऊस पडला की झाडं पण हिरवीगार होतात की नाही. हा. त्यांनी ही कवीची कल्पना आहे की झाड असं दिसेल की मोरपिसासारखं, ही कवीची कल्पना आहे. ओके. म्हणून ते झाड म्हणतंय मला मोरपिसासारखे, म्हणजे छान मला हिरवगार व्हायचंय थोडक्यात. त्याला त्यांनी उपमा दिली आहे, याला उपमा म्हणतात मोरपिसावाणी. म्हणजे मोरपिसा एक असं सुंदर असतो ना मोरपिसाचा पंख, पाहिलाय का मोर? पिसारा फुललेला मोर पाहिलाय? किती छान हो. दिसतो की नाही, आनंद होतो की नाही आपल्याला असा दिसला की. तसं झाडाला वाटतंय आपल्याला पण असे सुंदर पंख मिळावे. तिसऱ्या ह्याच्यात काय म्हटलंय? ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, काळे निळे ढग तुझे मोहक सर्वाहुनी. मोहक म्हणजे काय? आकर्षक, ज्याचं आपल्याला आवड वाटते किंवा आवडतं आपल्याला, ते असं वाटतं जावं पटकन त्याच्या, अट्रॅक्टिव्ह. असं अट्रॅक्टिव्ह. असं एखादं फूल वगैरे दिसलं आपल्याला की काय वाटतं पटकन जावं घ्यावं, किंवा एखादं गोड बाळ दिसलं की जाऊन गालगुच्चा घ्यावा वाटतो की नाही. मोहक म्हणतात त्या या सिच्युएशनला, अट्रॅक्टिव्ह. काळे निळे ढग तुझे सर्वा मोहक सर्वाहुनी. का सर्वाहुनी मोहक आहेत? तर आपल्याला पाऊस मिळतो ना, मग आपली बरेच, पाणी हे जीवन आहे माहिती की नाही, तुम्ही शिकला नाही सायन्स मध्ये, शिकलाय की नाही? हो. किती आवश्यक आहे आपल्याला पाणी. पाणी हेच जीवन आहे. पाणी नसेल तर काहीच होणार नाही. कल्पना करा बघा, पाणी नसेल तर आपलं किती किती गोष्टी अडतील की काहीच करू शकणार नाही आपण, होय की नाही. म्हणून ते सगळ्यात सुंदर आहेत म्हणतात ते मोहक सर्वाहुनी. म्हणजे जे पाण्याने भरलेले तुझे जे ढग आहेत ते सगळ्यात सुंदर आहेत माझ्या दृष्टीने असं. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी, हिरवा हिरवा शालू घेईल वन राणी. शालू माहिती आहे ना तुम्हाला, अशी खूप भरजरी साडी असते त्याला शालू म्हणतात. मग पाऊस आडल्यावर वनराणी म्हणजे कोण सांग? निसर्ग, सगळी झाडं झुडं डोंगर. तर कवीला काय मग वाटतंय? मग हिरवा निसर्ग, हिरवा, हो, निसर्ग सगळा हिरवा निसर्गाची होतो साडी ना. घेईल. आता तुम्ही बाहेर नजर टाकली तर उन्हाळ्यात दिसतं तसं आता दिसतं का? नाही. उन्हाळ्यात डोळ्याला त्रास होतो की नाही, असं रखरख होतं, नको बघावं वाटतं. पण आता कसं बाहेर बघितल्यावर छान गार असं हिरवं हिरवं मस्त वाटतं की नाही. हा. हं. तर त्याला म्हणतात, त्यांनी उपमा काय दिली आहे की सृष्टी, वनराणी म्हणजे बाकी सगळे जे झाडं झुडपं डोंगर दऱ्या सगळ्याला मिळून म्हटलंय की ते असं वाटेल की हिरवा शालूच ती नेसली, अशी ही कवी कल्पना आहे. हे सगळ्यांनी उपमा दिल्यात या मासोळीला. मासोळी तर खरी आहे, तळेभर पाणी, झाडांना पंख हवे मोरपिसावाणी, मोरपिसासारखे पंख हवेत, आणि हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. म्हणजे शालू तर खरं काय झाड नेसणार नाहीये, पण ते इतकं सुंदर दिसेल की अशी भरजरी साडी वाटेल. शालू खूप भरजरी असतो. म्हणून हे दोनच याच्यात हे दिलेत काय शब्दार्थ, मोहक आकर्षक, वनराणी म्हणजे निसर्ग किंवा सृष्टी. हं? लिहून काढा दोघही शब्दार्थ. आपण एक गाणं म्हणतो की नाही, ये रे पावसा तुला देईन पैसा. म्हणला का तुम्ही? म्हटलं काय कधी गाणं? मला माहिती नाहीये. नाही माहिती? ये रे पैसा, आपलं ये रे पावसा. मला येरे येरे मोरा माहितीये. ते नाच रे मोरा आहे. ओ सॉरी. सॉरी सॉरी. ये रे पावसा तिला तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. मी आम्हाला बाल काय म्हणतात बडबड गीत एकदम छोट्या शाळेत शिकवलेलं. झालं लिहून? हं? एक सेकंड.
आता याच्यात समानार्थी शब्द काय येतील सांगा बरं. अं, झाडांना काय समानार्थी शब्द आहे? झाड. तू अनम्यूट राहा रे. अरव, अनम्यूट राहा. वृक्ष. लिहा बघू. झाड, वृक्ष. ते अर्थच झाला ना एक तऱ्हेचा तो. पंख. विंग्स. विंग्स. इंग्लिश म्हणू नका आपल्याला. पंख म्हणजे पर. पर. पर म्हणजे पंख. मोहक, आकर्षक त्यात आलंच आहे. वनराणी, निसर्ग, सृष्टी. मासोळीला मत्स्य म्हणून पण शब्द आहे. ऍक्च्युली माशाला आहे. मासोळी पण माशाच आहे, त्यामुळे मत्स्य चालेल. मासोळीला मत्स्य. मासा. मासा पण आहे. मासोळी मासा एकच आहे. मासाचंच रूप मासोळी आहे. ओ. आणि पाणीला काय आहे सांगा बरं, लक्षात आहे का? पाणी. जल. जल. मस्ती आहे का मत्स्य आहे? मत्स्य. तला स ला य. म म पूर्ण, तला स ला य. य पूर्ण. मत्स्य. हा. पाणी, जल, नीर. ठीक आहे. आणखीन कशाला तू सुचतंय का? पाऊसला पर्जन्य. झालं. झालं. तू लिहिलं स्वरा? आता अभ्यास करूया. ठीक. एका वाक्यात उत्तरे लिहा. दोघांकडे आहे का प्रिंटआउट? आहे. स्वराकडे दिसली, याच्याकडे आहे ना. वाच मग, प्रश्न वाच पहिला. कोणी? एक तू वाच, एक तू वाच. 4 आहे, 2-2 येतील दोघांना. तू सुरुवात कर. वाच आरव. मोर पिसासारखे पंख कोणाला हवे आहेत? झाडांना. नीट सांग पूर्ण वाक्यात, आणि उत्तर पण पूर्ण वाक्यात लिहायचंय काय? मोर पिसासारखे पंख झाडांना हवे. हवे आहेत. पूर्ण लिहायचं, फुल स्टॉप द्यायचा. ठीक आहे मॅम. दुसरा प्रश्न. काळे निळे ढग. लिही. एंडला नाही लिहायचं. हा, लाईक सगळं करायचं आणि मग नाही लिहायचं. नाही, आधी लिहून टाका आता. मग तुम्ही लिहित नाही, आणि मग फोटो पाठवा मला वर्ग झाल्यावर ह्रस्व दीर्घ बघायला. सगळं कॉपी करायचंय, फक्त झाडांना घालायचंय. मोर पिसासारखे पंख झाडांना हवे आहेत. झाडांना पण शब्द वर आहे, ते चुकायचं नाही लिहिताना. ड वर अनुस्वार द्यायचं, डावर. आणि वाणी म्हणजे सारखे. मोरपिसा वाणी आहे ना, म्हणजे मोरपिसा सारखे. झालं का? ऑलमोस्ट. झालं. दुसरा प्रश्न वाचू. वाचा. काळे निळे ढग कवीला कसे दिसतात? काळे निळे ढग कवीला आकर्षक दिसतात किंवा सगळ्यात सुंदर दिसतात ना. किंवा मोहक. मोहक. काळे निळे ढग सगळ्यात
सगळ्याहून मोहक दिसतात किंवा आकर्षक दिसतात, दोन्ही चालेल. इकडे कवीला लिहिलंय. हो ना, मग कवीलाच की. काळे निळे ढग कवीला सर्वाहून सुंदर किंवा सर्वाहून मोहक दिसतात. सर्वाहूनची काय गरज आहे? हा, सर्वाहून या शब्दाची काय गरज आहे? मग कशाहून मोहक दिसतात? म्हणजे बाकी सगळ्यांवरून. बाकीच्यांपेक्षा मोहक दिसतात ना ते. ओके. आता फक्त ढगच सुंदर आहेत का जगात? नाही नाही. ना, बाकी बऱ्याच गोष्टी सुंदर आहेत की नाही. म्हणून सर्वाहून सुंदर. बरोबर स्वरा, असं विचारायचं. म्हणजे मग बाकीच्यांना आता एकच आहे आरोपण कळतं मग त्यांना. लिहा, मी आले 2 मिनिटात. ओके. ओके. झालं लिहून? बस, तिसरा प्रश्न. वनराणी हिरवा हिरवा शालू घेणार आहे. वनराणी काय घेणार आहे? वनराणी हिरवा हिरवा शालू घेणार आहे. आठवणीने फुल स्टॉप द्यायचा, पूर्णविराम. ठीक आहे. हो मॅम. हिरवा हिरव्याच्या मध्ये डॅश नाही. हं? मध्ये स्वल्प हिरव्या हिरव्याच्या मध्ये डॅश करायची गरज आहे? नाही, स्वल्पविराम दिला चालेल. नाही दिलास तरी चालेल, जोड शब्दासारखा. कवी कोणाचे गाणे गाणार आहे? कवी पावसाचे गाणे गाणार आहे. पावसाचे. पावसाची गाणी कच्चे गाणे. पावसाचे गाणे. पावसाची गाणी म्हणजे अनेक वचन झालं. एक पावसाचे गाणे. पावसाचे गाणे, पावसाची गाणी म्हटलं तर अनेक गाणी झाली. दोन्ही चालेल, पण बरोबर लिहायचं. काय? पावसाचे गाणे. गाणे एकच विचारलंय ना, मग फक्त कवी कोणाचे गाणे गाणार आहे? कवी पावसाचे गाणे गाणार आहे, बस. बाकी काही नाही चेंज करायचं त्याच्यात. कविता पाठच करून या पुढच्या वर्गात. चालेल. एवढीशी आहे ना, 4 कडे 4-4 ओळीची, त्यातल्या 2 ओळी कॉमनच आहेत. ये रे रे पावसा गाऊ तुझी गाणी. सगळ्याची सुरुवात तीच आहे ना. हो मॅम. काय छोटूशी कविता आहे. झालं लिहून? कवी पावसाचे गाणे गाणार आहे.
हा प्रश्न, कोणाला काय हवे ते लिहा. मासोळीला काय हवंय? तळभर पाणी. हा, तसंच लिहायचं. मासोळी डॅश द्यायचा, तळभर पाणी. मासोळीने फक्त तळभर पाणी ना? हा, झाडे मग डॅश लिहायचं आणि काय? हा, मॅम असं लिहायचंय का? दिसत नाही रे. तू नंतर फोटो पाठव, काहीच दिसत नाही मला. मागे घे जरा, मागे घे, मागे. हम्म. आणि अक्षर छान काढायचं. कितवीत आहे तू आरव? चौथीत. चौथीत. तुम्हाला हिंदीला काय, हिंदी आहे की नाही शाळेत? हो आहे ना. मग दुरेखित लिहितो का सिंगल लाईन मध्ये लिहितो? सिंगल. सिंगल. सवय आहे दोघांनाही. हा, तू काय, तुला आहे का हिंदी शाळेत? काय? शाळेत हिंदी आहे का सब्जेक्ट? हो, सिंगल लाईन मध्ये लिहिते, डबल लाईन मध्ये लिहिते? सिंगल. सिंगल. छान काढा अक्षर. झाडांना काय पाहिजे? पंख. कशासारखे? हिरवे हिरवे पंख. नाही. मोर पिसावानी पंख. हा, मोर पिसासारखे पंख हवे. आणि मोराला समानार्थी लक्षात आहे का? मोर. समानार्थी दुसरा द्यायला पाहिजे. मोर. वरल्या मयूर. वर तुम्ही लिहिलेत ना समानार्थी शब्द, तिथे वर लिहा मयूर. मोरला समानार्थी मयूर. झाडांना काय पाहिजे? मोरपसासारखे पंख पाहिजे. आणि वनराणीला काय पाहिजे? हिरवा हिरवा शालू. हिरवा हिरवा शालू. आता मग हे करणार का गृहपाठ? खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. लिहिणार? ठीक आहे मॅम. हा, आता सांगा आणि लिहा मग. ठीक आहे. काय कळला तुला अर्थ सांग? मासोळीला हवे एका तळेभर पाणी. आरव सांग काय कळलं? मासोळी आहे आणि उन्हाळ्यामुळे तिचं तळ सुकलं असेल. मग पाऊस पाणी कमी आल्यावरती झालं तिला असं. तळ्यात पाणी हवंय खूप सगळं. कारण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही ना. मग म्हणून तिला जगण्यासाठी पाणी हवंय. नीट लिहायचं हे बर का. होमवर्क आहे तुमचा. झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. म्हणजे काय कळलंय? त्यांना हिरवं हिरवं बनायचंय. बनायचं, सुंदर दिसायचंय मोर पंखासारखं. हा, आणि हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. पावसामुळे नवजीवन प्राप्त होतं ना, सगळे धूळ निघून जाते त्याच्यावरची. हो मॅम. धुतले जातात की नाही. आणि पावसाच्या ह्याच्यात जे काही असतं त्याच्यामुळे झाडाला प्रसन्नता येते, छान वाटतं की नाही आपल्याला बघायला. तो हिरवा रंग वेगळाच असतो पावसाळ्यातला हिरवा रंग. म्हणजे छान सगळी सृष्टी, वनराणी, निसर्ग अर्थ दिलेत की नाही वर. निसर्ग सृष्टी तसं लिहू शकता तुम्ही याच्यात. हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी म्हणजे सगळी सृष्टी पावसाच्या पाण्यामुळे तृप्त होईल आणि हिरवीगार दिसेल. आल्या पुढच्या मुली. ठीक आहे. आणि खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करून वाक्य बनवा. मोहक, मोरपीस आणि हिरवा शालू. हा होमवर्क तुमचा. ठीक आहे. ई आणि दीर्घ ई दोन्ही होमवर्क आहे. बघायचंय मला तुम्ही कशी वाक्य बनवता. हा, ठीक आहे मॅम. ठीक आहे. हो मॅम. हम्म.
चालेल. नीट आठवणी करून या, तुम्ही दोघच आहे. हा, गेलात तरी चालेल तुम्ही दोघं. हा, 7:30च झालेत. 8 पर्यंत असतो ना वर्ग? नाही, 7 ते 7:30 आहे तुमचा आता. हो. ओके. हो, 7:30ला दुसरा वर्ग आहे मोठ्या मुलांचा. ती आधी बघा. चालेल. तुम्हाला अर्धाच तास. ठीक आहे, होमवर्क तुम्ही करते मी. हा थँक्यू. 8 पर्यंत होमवर्क करून टाका. हम्म? आले. कारण त्यांना धडे वेगळे आहेत ना, नाही तर तुम्ही बसू शकता, पण धडे वेगळे आहेत ते तुम्हाला नाही कळणार. तुमच्याकडे हो, तर पुस्तक पण नाहीये. ठीक आहे. हम्म? गुड नाईट. गुड. शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा परीक्षा संपल्यावर घेऊ आता. हा, गुड नाईट मॅम. गुड नाईट, शुभरात्री, छान करा अभ्यास. ठीक आहे हम्म. मॅम. काढली का प्रिंट आउट? शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. ताई, आधीला मी कोविडला नाही बसवत. एवढं व्हिडिओ ऑन करा. नका अद्विका, काढले का प्रिंट आउट? काढले?
जागा बदलली का दोघींनी? आधी आलायस का? निर्मिती प्रार्थना म्हण, अनम्यूट कर. पहिला कडवं सगळं म्हण. अख्खी. ठीक आहे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवा आमची प्रार्थना. बस. म्यूट कशाला केलं लगेच? तर कमी मुलं आहेत, जरूर नाही म्यूट करायची. प्रिंटआउट घेतल्यात सगळ्यांनी? हो. तू गेला पार तिकडे? शाब्बास. आज गेला परत? मी इथंच आहे. भारतच आहेस? घेतलंस हो मग प्रिंटआउट घेतलंस? हो, तिथंच घेतलं. गुड. निर्मिती तू? हो, मी पण घेतलं. आता सगळ्यांनी ते एकच वही करा, याच्यातच सगळा अभ्यासल्या 4 धड्यांचा. 2 धडे 2 कविता आहेत ना आपल्या परीक्षेला. हा, एकच वही करा. एक याच्यात एक त्याच्यात असं सुट्ट्या पानावर असं लिहू नका. कुठली घेऊया कविता? घेऊया आज पंचारती घेऊया, ते जरा सोपी वाटते. आधी सर जन्मतारीख काय रे? मे 31 2013. 2013. चालेल, तो आधीच्या परीक्षा बघून सांगते. 1 मिनिट. अदरला 12 पूर्ण झाली ना? हो. 1 मिनिट. तुला 7 वाजता जमेल का आज क्लासला यायला? म्हणजे शुक्रवारीच 7 वाजता. 7 ते 8. 7 ते 7:30. 7 ते 7:30 चालेल. ते 2च मुलं आहेत त्या ह्याच्यात. हा क्लास पण अटेंड करायचा आहे, तो क्लास पण? नाही रे, आई म्हणते तू मध्यमाच दे पुन्हा, पण तिला ते 12 पूर्ण पर्यंतच आहे मध्यमा. बघ मी आईला फोन करते आज, तर थांब. मला चालेल. 7 चालेल ना? वाजता. 7 ते 7:30. हो. हा, मी करते आईला फोन करते. ठीक आहे. हा ठीक. कविता काढा ती. कुठली, अखंड काढूया का ती खालची घेऊया? कुठली घेऊया? तुम्ही सांगाल ती घेऊया. मॅम पंचारती. पंचारती घेऊया. छान, चला. कोणी लिहिली कविता? इंदिरा संत. इंदिरा संत. आता या कंसात काय दिलंय तुम्हाला माहितीये का ग? कंसात काय दिलंय तुम्हाला माहितीये? त्याच्या कंसात 2 आकडे आहेत बघा.
मॅम तिचं बर्थ डेट आणि डेथ डेट. डेथ करेक्ट. म्हणजे त्यांचा जन्म झाला 1914 साली आणि डेथ झाली 2000 मध्ये, असा त्याचा अर्थ आहे. मॅम चॅप्टर कोणता आहे? 13वा पंचारती, सगळ्यात लास्ट आहे. तू प्रिंट आउट काढली का आधी? नसेल काढली, आई नको म्हणते ना. मॅम हा? नाही काढली आहे मॅम. मॅम आईने लिहिली आहे थोडं साध्य आणि साधनेच्या. हं? साध्य आणि साधनेच्या बद्दल काहीतरी आईने लिहिलंय थोडंफार. कुठे आहे ते? बरं बघूया चल. आता ही पहिल्याचा पॅराग्राफ असतो ना, ती कवी किंवा लेखक जे कोण असेल त्यांची ती माहिती दिलेली असते. हे थोडं आता पुढच्या वर्गाचं पुस्तक आहे ना, त्यामुळे त्याच्यात आधी इतके दिवस तुम्हाला नुसतं कवी कवयित्रीचं नाव किंवा लेखकाचं नाव इतकंच असायचं. आता तुम्ही थोडे मोठे झाला ना, म्हणून काय दिलंय त्यांनी, त्याचा छोटासा परिचय दिलाय म्हणायचं त्याला. जो पहिला पॅराग्राफ आहे ना, इंदिरा संत, मग लिहिलंय इंदिरा नारायण संत, कंसात आकडे आहेत, त्याला सगळ्याला म्हणतात परिचय. ओके. हा, आता कवीचा परिचय आपल्याला का माहित पाहिजे? का 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 माहित पाहिजे सांगा परिचय? काय तुमच्या मनात येतं, ते परिचय का दिला असेल? मॅम त्यांच्याबद्दल कळायला जास्ती माहिती मिळायला ना, त्या कुठे शिकल्या किंवा त्यांच्या आणखीन तुम्हाला ही कविता आवडली तर मग त्यांच्या आणखीन कविता तुम्ही कुठे वाचू शकता. कविताच्या पुस्तकाला काय म्हणतात माहितीये का, जे छापून येतं ना त्याला काय म्हणतात माहिती? कविता संग्रह. ज्याच्यात अनेक कविता एकत्र छापलेल्या असतात त्याला कविता संग्रह म्हणतात. आता हे कवयित्री होत्या, कोणी कोणी कथा लेखक असतं, मग त्याला म्हणतात कथा संग्रह. संग्रह म्हणजे एकत्र सगळ्या गोष्टी एकत्र ठेवलेल्या असतात. कळलं? तुम्ही काय काय काड्या पेट्या वगैरे असं जमवतात त्याला पण संग्रह म्हणतात. काय असं असतं ना तुम्हाला हॉबी, काहीतरी वेगळं जमवायचं. पोस्टाची तिकीट जमवतात, कोणी कोणी जमवतात, कॉइन्स जमवतात कोणी कोणी, त्याला संग्रह म्हणायचं. एकत्र केलेल्या एकसारख्या एकत्र केलेल्या गोष्टी. हा, कविता संग्रह. आता त्यांची काय माहिती दिली आहे, वाचते का ना का? हो मॅम. वाच. इंदिरा संत, इंदिरा नारायण संत, 1914 ते 2000. आता वाचायचं 1914 ते म्हणजे शेकडा, 1914 1914 ते 2000. 1914 ते 2000. कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, शालेय. मॅम लेखिका, इथे थांब आता, फुल स्टॉप आहे ना. स्मिता मॅम हा, कुठल्या पेज नंबरवर आहे? ते तुझ्याकडे हे पाठवलं होतं रे पीडीएफ. मॅम हो तेच बघतोय. तेच बघतोयस, लास्ट 13वा आहे. काय पेज आहे ते लास्ट सगळ्यात? सगळ्यात 150. 13 नंबर आहे, 122च्या खाली शेवट बघ, एकदम लास्ट जा. पंचारती. हा, पंचारती. ठीक आहे. आता इथे त्यांनी थांबवलंय. काय आहे तर कवयित्री कोण आहेत इंदिरा संत, तर कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. याचं छोटे छोटे लेख पण त्या लिहितात. कथाकार म्हणजे कथा लिहितात आणि कवयित्री कविता लिहितात. पुढे वाच. शालेय काळात काव्य लेखनास प्रारंभ. सहवास हा पहिला काव्य संग्रह. श्यामली, कदली, चैतू हे कथा संग्रह प्रकाशित. शेला, भेंडी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गवरीशिम, गर्भरेशमी, रेशीम. गर्भरेशीम,
चितकळा चितकळा वंशाकुसुम निराकार हे त्यांचे कविता संग्रह. मृदंग मृदगंध मृदगंध मृदंग अर्धा आहे बा, त्याच्यात अ नाहीये. मृदगंध, मृद म्हणजे माती. मृदगंध मालनगाथा हे ललित लेखांचे संग्रह. तसेच लोकगीतांचे संकलन व संपादनाची इतर पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. पाठ परिचय. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. या महाराष्ट्राच्या खाणीत जसे अनेक शूरवीर होऊन गेले तसे महादंगा जनाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई यासारखे माननीय होऊन गेल्या. या सर्व तेजस्वी कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा गौरव कवयित्रीने या कवितेतून अतिशय भावनाशीलतेने व्यक्त केला आहे. पंचारती माहितीये तुम्हाला? त्यात 5 आरती म्हणजे ते निरांजन घेऊन करतो ना आरती, त्याला एकच वात असते. पंचारती म्हणजे 5 वाती घेऊन केलेली आरती. पंचारती पंचारती म्हणजे असं ज्याचं कौतुक असतं ना, त्याला ओवाळताना म्हणतात पंचारतीने ओवाळलं. पंच म्हणजे 5. या पाठात काय केलंय, ह्या ज्या आपल्या महाराष्ट्रात ज्या तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या त्याच्यावर त्यांनी कविता केली आहे. कोण कोण आहे त्याच्यात? महदबा, जनाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई यासारख्या मानिनी म्हणजे काहीतरी वेगळं केलेल्या स्त्रिया. त्यांनी सगळ्या बायका काय करतात, स्वयंपाक पाणी धुणी भांडी असं नॉर्मल सगळ्या बायका करतात, पण ह्याच्याहून जे वेगळं करतात. या सगळ्यांनी एक वेगळं काम केलं ना. अहिल्याबाईंनी राज्य केलं, जिजाबाईंनी शिवाजीला घडवलं, आणि कोण बहिणाबाईंनी वेगवेगळी इतकी काव्यरचना केली. त्या स्वतः अशिक्षित होत्या, पण त्यांनी इतकं सुंदर जीवनाचं सार सांगणारे कविता केल्या. त्या पण एकदम सोप्या पाहिजेत. तुम्ही ऐकल्या असतील त्यांच्या. अरे अरे संसार संसार ऐकलंय का? किंवा खोप्यातला खोपा, अशी छान छान गाणी आहेत त्यांची. त्यात त्यांनी सोप्या शब्दात जीवनाचं सार सांगितलंय, महत्व सांगितलंय. म्हणून यांना कर्तृत्ववान स्त्रियांचं खूप छान वर्णन त्यांनी कवयित्रीने या कवितेत केलंय. वाच. कोण वाचतं? आधी वाचतो का? मलाच खोकला झालाय. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत. सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. टाळ कवाड फोडून आल्या साऱ्या जणी. महाराष्ट्राच्या स्वागत आज मानाच्या मानकरी शकुनाच्या. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत. सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. तुम्हाला माहितीये ना, महाराष्ट्राला सह्याद्रीचा कडा आहे बॉर्डर मध्ये, हो ना? माहितीये ना सगळ्यांना? सह्याद्री हा पर्वत रांगा आहे महाराष्ट्राच्या.
वाजे वाऱ्याची नौबत, म्हणजे स्वागत करतायत तुमचं. मराठीच्या महाराष्ट्रा, हा स्वागत स्वागत, सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. छान वारं सुटलंय, छान वातावरण आहे असं. काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धन्यिणी. धन्यिणी म्हणजे मालकीण, मान ज्यांना देतो आपण, त्याच्या ज्या योग्य जे कोण व्यक्ती आहे तिला त्यांनी धन्यिणी म्हटलंय. न पण आहे, न पण आहे. हा, नीट उच्चारायचं. शकुनाचा हाती दीप, महदंबा आधी येई, रचे दीपांची आरस, दळविल्या दिशा दाही. ढवळली, तर ढवळ काय माहिती आता. आता मला ना हे महदबा मला माहित नाही, मी शोधून पुढच्या वर्गात सांगते कोण होती ती. काय ती पण कोणीतरी स्त्री असणार जिने काहीतरी वेगळं काम केलंय. महदबा, महदंबा. नामयाच्या जनाईने केले सडा समार्जन, हात हात अबीर मंजिरी, गंधे भारीले गगन. ते जनाबाई जी होती, जनाबाईचं नाव त्यांनी जनाई म्हटलंय. म्हणजे जना तिचं नाव होतं. कोणी कोणी ती जनाबाई म्हणतात, जनाई पण म्हणतात. आई आणि बाई एवढाच फरक आहे, पण ती एकच आहे, जनाबाईच आहे ती. आणि ती नामायांना म्हणजे नामदेव होते ना, संत नामदेव, त्यांना ती गुरु मानायची. त्यामुळे ती कधी तिच्या कवनात याच्यामध्ये नामयाची जनी किंवा नामयाची दासी असंच लिहायची. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, नामयाच्या जनाईने केले सडा समार्जन, हात अबीर मंजिरी, गंधे भारीले गगन. ती सतत देवाचंच नाव घ्यायची. काही काम करत असताना पण तिच्या खूप अशा गोष्टी आहेत की दळिता कांडिता तुझं गायी न अनंता. म्हणजे ती काही काम करत असली तरी मनातनं तिच्या सतत विठ्ठल 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 असं सुरू असायचं. त्यामुळे नामयाच्या जनीने केले सडा समार्जन, हात अबीर मंजिरी, गंधे भारीले गगन. अबीर मंजिरी म्हणजे ती तुळस असते ना वरची, ते तुरे येतात तुळशीला, त्याला मंजिरी म्हणतात. किंवा एक मंजिरी म्हणजे झांज असते ना, त्याला पण मंजिरी म्हणतात. आरतीत वगैरे वाजवतो ना आपण, तर इथे बघू काय अर्थ दिलाय. तर त्यालाही मंजिरी म्हणतात. गंधे भारीले गगन, अबीर गुलाल उडवल्यामुळे गगन सगळं त्या वासानी भरवून गेलंय. हे प्रसन्नता आहे सगळी. केली जळक्या काडीची, लक्ष्मीबाईने लेखन, चित्रे रेखियली स्वागता, रंग प्राणांचे भरून. हे म्हटलं ना, लक्ष्मीबाई ज्या होत्या, लक्ष्मीबाई, कुठल्या लक्ष्मीबाई म्हणतात आता, थांब खाली लिहिले का बघू काही, मला शोधायला लागणार आहे. बघूया नंतर कुठल्या आहेत बघून सांगते मी. बहिणाबाई, लक्ष्मीबाई, त्या टिळक रेखिले स्वागता, रंग प्राणांचे भरून. ते मी शोधून सांगेन ना. अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला राहिली तत्पर. तर मी तुम्हाला म्हटलं ना, ही बहिणाबाई चौधरी होत्या, त्या अशिक्षित होत्या, काहीही शिकलेल्या नव्हत्या. खूप जुन्या, म्हणजे 100 वर्षाच्या आधी त्या जन्मल्या होत्या. तेव्हा शेतात काम करायच्या आणि तेव्हाच त्या गाणी रचायच्या. त्यांनी एक गाणं लिहिलंय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. त्यांनी अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. बाहेरून कोणी आलं तर दृष्ट लागू नये म्हणून अशी भाकरी ओवाळून टाकतात. ते काय म्हणतायत, म्हणजे इंदिरा संत काय म्हणतायत की तिने ते शिकवलं ना आपल्याला कसं जगायचं. हाताला चटका मिळाल्याशिवाय भाकरी होत नाही. तसंही कुठेही कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. आता तुम्ही कुठलीही गोष्ट करा, तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात की नाही. आपण आता शाळेत जायचं असलं तर सगळं तयारी करायला लागते. कष्ट म्हणजे सतत काम तुम्हाला करावंच लागतं, तर तुम्हाला तेच यश मिळतं किंवा काय हवं ते मिळतं. तसं आपण तव्या भाकरी करताना कसं होतं, आधी चटका बसतोच. नवीन जेव्हा तुम्ही शिकत असता ना,
तेव्हा चटके आधी हाताला बसतात आणि मग तयार भाकरी मिळते आपल्याला. ते काही चांगलं करायचं असेल तर तुम्हाला त्याचा त्रास सोसावा लागतो, असं बहिणाबाईंनी त्यांच्या त्या कवितेत लिहिलंय. तो संदर्भ घेऊन यांनी काय लिहिलंय, आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. ओवाळून टाकायला म्हणजे दृष्ट काढायला महाराष्ट्राची, असं. देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश, नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. पंचारती ओवाळायला हे तुम्ही पाहिले का, अहिल्याबाईच्या याच्यात कायम हातात शंकराची पिंडी आहे. कायम त्या पिंड्या बरोबर घेऊन जायचं. त्यांचा फार शंकरावर हे होता, श्रद्धा होती, खूप विश्वास होता त्यांचा. म्हणून पुण्यतीर्थाचा कलश, खूप त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाईच म्हणतात. इतकं त्यांनी पुण्याचं काम केलंय. देवळं उभारली आहेत, घाट बांधलेत, सगळं त्यांचं जीवन पूर्ण लोकांसाठी, ते सुद्धा चांगल्या तऱ्हेने त्यांनी दान केलं. आपलं जीव पूर्ण सगळं जीवन लोकांसाठी अर्पण केलंय. म्हणून म्हणते नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश, नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. ओवाळा या महाराष्ट्रा आई जिजाईच्या हाती, कोटी सूर्याच्या तेजाने उंच उचंबळे पंचारती. जे कोण सांगा, शिवाजी महाराज, हो की नाही. ओवाळा या महाराष्ट्राच्या आई जिजाईच्या हाती, कोटी सूर्याच्या तेजाने उचंबळे पंचारती. जे शिवाजी महाराजांचं तेज केवढं होतं, तर 1 कोटी सूर्य जर आले आकाशात, असं होणार नाही. ही कवी कल्पना आहे. सूर्य एकच आहे, त्याचं तेज खूप आहे. त्याला सांगायचंय की त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं होतं की जणू 1 कोटी सूर्य तिथे आलेले आहेत महाराष्ट्रात, असं इतकं. बरोबर आहे की नाही. तुम्ही थोडं शिवाजी शिकलात ना. त्यांनी किती कठीण प्रसंगात स्वराज्याची स्थापना केली, आपण पाहिलं की नाही. काय आठवते की नाही, का विसरलात? कोणतरी अनम्यूट व्हा, सांगा. मॅम विसरलो. काय शिवाजी महाराज विसरलात? आता मागच्या शनिवारी वाचलं ना आपण सगळं. नाही मॅम. हा, किती कठीण प्रसंगात मुघलांचं राज्य होतं. हो मॅम. आठवलं की नाही? हा, तुला आठवतंय की नाही पार्थ? किती कठीण प्रसंगात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हो मॅम. आठवतंय ना. मग असं शिवाजींना विसरायचं नाही. काही विसरलं तरी चालेल, त्यांच्यामुळे आज आपण आहोत, होय की नाही. नाही तर सगळं मुघलांचंच राज्य असतं, आपल्याला काही मिळालं नसतं. अशी एक हे आहे. किती कवयित्री घेतल्या त्यांनी? 1 2 3 4 5 6 कवयित्रींचं केलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आपल्या पंचारती घेऊन त्या महाराष्ट्राची दृष्ट काढतायत, किंवा असं त्याला म्हणायचंय त्या कवयित्रीला. तर तुमच्या वयाच्या याला खूप कठीण आहे जरा समजावून घ्यायला. ठीक आहे, आपण करू त्याचं काहीतरी. हा, वाचताय का आता कोणी? वाच पार्थ, वाच. अनम्यूट कर आणि घेऊन जा आठवणीने तिकडे. अनम्यूट कर की रे. काय झालं मॅम? वाच म्हटलं कविता. हो. पूर्ण हा, वाच ना. ठीक आहे. 3 कडे वाच, मग 3 दुसऱ्याला सांगूया. स्टार्टिंग पासून ना. हा. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत. सह्याद्रीच्या कड्यावरी वादे वाऱ्याची नौबत. काळ कवाड फोडून आल्या आल्या काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धननी धनी शकुनाचा होती दीप. महदंबा आधी येई रचे दीपांची आरास. देवळील्या दिशा दाही.
अ, नाम नाम्याच्या जनाईने केले समार्जन, हात अबीर मंजरी, गधे भरिले गगन. गंध म्हणजे वास. हो. केली गो जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखन, चित्रे रेखिली स्वागतास, रंग प्राणाचे भरून. अहिरींनी अहिराणी. विहीना. अहिराणी ही भाषा आहे. बहिणाबाईंची भाषा अहिराणी होती, मराठी नव्हती भाषा. ओ. अहिरीनी बहिणाबाई आणि तव्याची तव्याची भाकर अ, ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. 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 अ, देवी अहिल्याच्या हाती पुण्यातीर्थ पुण्यतीर्थाचा कलश, पवित्र नेत्र. पवित्र तीर्थ म्हणतो ना आपण, देवाच्या पायाचं घेतो तीर्थ, त्याला पुण्यतीर्थ म्हणजे चांगलं तीर्थ. हो. पुण्यतीर्थाचा कलश नेत्र कराया पवित्र, उभी राहिली सहर्ष. ओवाळाया महाराष्ट्रा, आज जिजाईच्या हाती कोटी सूर्यांच्या तेजाने, उंच बळे पंचार. बळे. स वर अनुस्वार आहे ना. सूर्यांच्या तेजाने उचंबळे पंचार. पंचार. थोडी तरी कळली का तुम्हाला कविता? हो. हा, कळली. घ्यायचे प्रश्नोत्तर. आपण प्रश्नोत्तर नको घेऊया, याच्यात काही समानार्थी शब्द किंवा असा आहे का शोधूया. हा, सांगा मला कशाचा समानार्थी शब्द सुचतोय का? हे धवळील्या म्हणजे उजळल्या म्हणायचंय त्यांना. धवळील्या धवल मराठीला शुभ्र धवल म्हणतो की नाही आपण मराठीत. पांढऱ्या रंगाला शुभ्र पांढरा धवल धवल. ते धवळील्या दिशादाही म्हणजे सगळ्या उजळून टाकल्या. रचे दीपांची आरस धवळील्या दिशादाही म्हणजे सगळं खूप इतके दिवे लावले त्यांनी, पंचारती आहेत ना, की सगळा महाराष्ट्र उजळून निघाला असं म्हणायचंय त्यांना. बघा काही सुचतंय का? आणि कविता पाठ करून टाका काय, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लगेच येतील. तर आपण जोड्या जुळवा घेऊया, बघूया येते का. खाली आहे ना जोड्या जुळवा बघा. मानाच्या आधी कळलं का तुला? मानाच्या काय आहेत सांगा. धनिनी. करेक्ट. वाऱ्याची निर्मिती सांग. वाऱ्याची शोधायला लागेल. शोध ना. लक्ष कुठे तो शिकवताना. मी सांगू. सांग. नौबत. ग्रेट. शकुनाचा सांगू. सांग. हाती. हाती का बघ. हाती म्हणजे दीप. ना. हाती. दीप. दीप. शकुनाचा दीप हातात असलेला म्हणजे हाती म्हणजे हातात. कवितेत ते वृत्तात वगैरे बसायला तेच असं करतात, हाताच्या म्हणजे हाती. असं दीप हातात घेऊन आले असं. दीपांची
तेज. शोध. हा, तेज. तेज. तेज आहे का बघा देपाचं? का आरास आहे? आरस आरास आरास. म्हणजे खूप दिवे लावतो ना आपण दिवाळीत, त्याला आरास म्हणतात. खूप असे दिवे वेगवेगळ्या शेपनी असं लावतो की नाही दारापुढे, रांगोळीच्या इथे, असं त्याला दिव्यांची आरास म्हणतात. काहीतरी सजावट केलेली असते त्याला. तव्याची भाकर भाकर. प्राणांचे रंग प्राणांचे रंग, बरोबर. पुण्यतीर्थाचा कलश करेक्ट. कोटी सूर्याचे तेज तेज. व्हेरी गुड. तिला कळली कविता, हो ना? आम्ही रॅन्डम कॉमन सेन्स वापरू. काय 10-20-30-40 केलंस? आम्हाला उत्तर आलं नाही ना शाळेत, आम्ही पण असंच करायचो. आम्ही कॉमन सेन्स वापरू. कॉमन सेन्स वापरलास ना, तोच महत्वाचा आहे. मग आम्ही असंच करायचो, 10-20-30-40 करायचं, म्हणजे याच्यावर 100 येईल ते उत्तर आलं, बरोबर आलं, नाही तर चुकलं. तुम्ही करता का असं काही? आठवलं नाही तर? हम्म? करता अनघा अधिका असं करता का चिटिंग? काय मॅम? 10-20-30-40 करून लिहायचं उत्तर? नाही मॅम. नाही केलं. आणि तू निर्मिती? करते की नाही? कधी कधी असते बघ. अनम्यूट कर ना. मी फक्त ते कसं गेस करते. येस, तेच काहीतरी मनात म्हणायचं. 10-20-30-40 नाही तर काहीतरी. पार्थ तुरे, तुमच्याकडे कशी असते रे परीक्षा? सांग की जरा आम्हाला. मी हे कधी कधीच करतो. हा, मोस्टली तर अंडरस्टँडिंगनीच असते परीक्षा. काय परीक्षा मेमोराईज करायला नसतं. कधी कधीच मेमोराईज करायचं. करायचं. जिया आहेस की नाही ग तू? हा, आता मी पुढच्या याला घेते. तुम्हाला कविता जर जड झाली, तुम्ही हे होमवर्क म्हणून कविता एकतर पाठ करायचा प्रयत्न करा, आणि हे ई आहे बघा, कवितेतील खालील कडवे पूर्ण करा, ते नीट बघून लिहा. हा, ठीक आहे. कविता पाठ करायचा प्रयत्न करा, 2-3 कडवी तरी. हा, म्हणजे मग आपल्याला लवकर येईल त्याचा, आणि मी त्याचा जरा चांगला अर्थ शोधून काढते तुम्हाला समजायसारखा. हा, ठीक आहे. ई आहे बघा, ते सोपं आहे. ई आणि जोड्या जुळवा असं लिहा. अ गट लिहायचं, त्याच्या पुढे त्याची योग्य जोडी लिहायची. हा, आता सांगितल्या सगळ्या आपण. चालेल? हम्म? मग आता काय करूया? हे आपण हे दिले होते, काय अक्षरं दिली होती, लिहिलं का त्याचं? प्राणी काय, नाव गाव फळफूल लिहिलं का कोणीतरी? हा, ही काही आम्ही लिहित नाही. हा, परीक्षा द्यायची की नाही सांगा बरं? का आम्हालाच हाऊस आहे टीचरना? चला सगळे अनम्यूट व्हा आणि सांगा मला पटपट. आधी परीक्षा द्यायची आहे की नाही? हो मॅम. अनघा अद्विका द्यायचे की नाही? का आपण शिवाजी महाराज कंटिन्यू हो करूया? मॅम. मॅम मला नाही मॅम, परीक्षा द्यायची. द्यायचे. निर्मिती तुला हो. द्यायचे ना? आणि पार्थ तुला? मला नाही माहिती. मला नाही माहिती, पण आवडते की नाही काय हे आता? हे धडे मला हे मला नाही मला हे टॉपिक्स आवडतायत, पण मला परीक्षाच थोडस हे. हा, थोडं तुम्ही लहानपणे, आणि काय होते आपण बाहेर राहतो ना, महाराष्ट्रातल्या मुलांना एवढं हे जड जात नाही, कारण ते खूप कानावर पडतं ना त्यांच्या. आता ही निर्मिती 1 महिना नागपूरला राहून आली, तर तिला खूप माहित झालं सगळं, हो की नाही? तुम्ही इकडे राहता बेंगलोरमध्ये, हा तरी तिकडे US ला, तुमच्या कानावर खूप मराठी येत नाही, म्हणून तुम्हाला ते जरा अवघड वाटतं. पण ठीक आहे, आपण ट्राय करूया. प्रयत्न करायला तर काय हरकत नाही की नाही? परीक्षा द्यायची की नाही नंतर ठरवू आपण. मग थोडं शिवाजी महाराज घ्यायचंय का काहीतरी गप्पा मारायच्या आहेत, गाणी म्हणायची? काय कोणी शिकलंय का नवीन? मला स्कूलमध्ये एक असाइनमेंट मिळाली आहे की
मला असं लाईक नॉर्थ ईस्टच्या स्टेट्स मधनं त्यांचे ट्रेडिशनल फोक सॉंग शिकायचे आहेत आणि गायचे आहेत. गायचे पण आहे? हा, ते असं आमचं लाईक इंडिपेंडन्स डे साठी कार्यक्रम आहे. हो. आणि आपला पण आहे, व्हिडिओ करून पाठवायचे आहेत गाणी किंवा काही वेगळी माहिती. आता चेस मध्ये आपले किती खेळाडू पुढे आलेत ना भारताचे, त्याच्याबद्दल लिहा, बोला, व्हिडिओ करून पाठवायचे. सगळी मुलं येतील न येतील ते व्हिडिओ दाखवणार आहेत त्या दिवशी. आले ना आपल्या पण याच्यावर मेसेज, पाहिलाय का? हा, 15 ऑगस्टला. मॅम कार्यक्रम 15 ऑगस्टलाच राहणार. 15 ऑगस्टलाच आहे, पण सगळे येतील ना येतील म्हणून 12 ते 1 ठेवलंय. मग कोणाला बाहेर जायचं असलं संध्याकाळी तर बरं होईल. हो मॅम, सकाळी शाळेत फंक्शन आहे, मी अँकर आहे म्हणून जायला लागेल. मग तू 12 वाजता आहे ग, तोपर्यंत येशील की. मॅम जास्त करून ते सकाळी 9 ते 1 आहे. ठीक आहे, मग तू काहीतरी याचं नाहीतरी व्हिडिओ करूनच पाठवायचंय. हो मॅम, पाठवते. व्हिडिओ करून पाठवा 1-2 मिनिटाचा. असं नवीन नवीन भारताने काय केलं, तुम्ही आता जरा मोठी मुलं आहे की नाही, नवीन भारताचं काय यश आहे त्याचं, चेस मध्ये किती पुढे गेले, क्रिकेटमध्ये किती काय काय पुढे गेलंय, आणखीन शोधा असं काय गेम्स मध्ये, किंवा आपलं चांद्रयान, गगनयान, त्याच्यावर बोला. हा, 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवा सगळ्यांनी. जरा शोधा, माहिती शोधा, आणि एक 5-10 वाक्य आपले आपण म्हणून व्हिडिओ करून पाठवा. चालेल? जमेल ना सगळ्यांना? आणि बहुतेक 12 पर्यंत येतील मुलं शाळेतनं बाकीची. तू इथेच असशील ना पार्थ? तू कधी परत जाणार आहेस US ला? माहिती नाही. अरे, इकडेच राहणार आहेस? राहा, चालेल आम्हाला. मला माहिती नाही. माहिती नाही, विचार आईला. मॅम, हा तेच तुम्हाला सांगायचं होतं. हा. आम्ही आता इथंच हे करणार आहोत, ह्याचं 8वी. हो का? हा. पण महाराष्ट्रात असणार आता? हम्म. अरे बापरे. काय शिफ्ट होत आहे परमनंट की कसं? नाही, सध्या तरी एक 1-1.5 वर्ष आहेत आता आम्ही सध्या इथं. मग हा. बघू नंतर. बर बर बर. हम्म. त्याला शाळेत ऍडमिशन वगैरे कुठे आहे? पुण्यात कुठे आहे तुम्ही? घेतलं, पुण्यामध्ये घेतलं त्याला. अच्छा, मग जायला लागलाय शाळेला वगैरे? हो, जायला लागलाय. बर बर. मग मराठी आहे? आहे ना. मराठी आहे. 25 मार्काला काहीतरी आहे वाटतं त्याला. हो. बर पण बर. हे वेगळं आणि ते वेगळं आहे मॅम, कम्प्लिटली. हो, ते पुस्तकं वेगळी आहेत ग, ही जुनी आहेत हा, पुस्तकं. म्हटलं आता ह्याच्यामुळे त्याची थोडीशी प्रॅक्टिस होती. प्रॅक्टिस होईल. हा, कारण आपल्या सगळं नवीन जड चाललंय. पुस्तक सांग, मी सांगेन त्याला, गाईड करेन, नो प्रॉब्लेम. हो मॅम, हो हो. त्याचं एक माऊलीचं आहे हा बुक. हा. तर झालंय आता थोडस त्याला ते मॅच व्हायला वेळ लागलाय. पण वेळ लागेल. हा हिंदीला लावावं लागली मला ट्युशन, कारण हा. हिंदी पण त्याला नाही येत ना. तिकडे त्या वेगळेच होते ना ग विषय. हा, त्याच्यामुळे. हा, ठीक आहे. काय लागलं, मराठी हिंदी दोन्ही विचार. त्या मॅडमचं चांगलं आहे हिंदी पण. बर बर, काय चालेल मॅम. हो हो कुठलं पुस्तक आहे ते मला हे करून पाठवलंच तरी चालेल, त्याचे काय हो धडे हो, असतील. चालेल चालेल. हा, हो, ठीक तसं आहे. बाकी बरंच लिहितो तो, असं काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं गायडन्स मिळालं की करेल. हा, गायडन्स थोडस, ग्रामर वोकॅबलरी थोडस हा, टफ लिहिलंय. हो. आता ऐकून ऐकून होईल त्याचं बरोबर. हा, आता थोडस बोलण्यातून, पण लिहिण्याला तेवढी प्रॅक्टिस आणि ते तेच ते नाहीये. प्रॅक्टिसच करायला लागेल आणि घरी. डायरेक्टली मग ते भरपूर बऱ्याच गोष्टी हो आहेत, हो व्याकरणामध्ये पण होय. आहेत. म्हणून मग हिंदी लावली त्याला आता. हा, ठीक आहे. हो हो, हा, चालेल. काही ठीक आहे. लागलं तर कर, कॉल कर, काय हो प्रॉब्लेम. हो, ठीक आहे हा, मॅम. आणि काय म्हणणार होते, मग 15 ऑगस्टला त्याला येऊ दे आता. हो, येता येईल ना. हा, हा, मग पाहिजे तर तू लाईव्ह सादर कर काहीतरी. हा लाईव्ह सादर कर पाहता. हा, त्याला कधी चान्स कमी मिळायचा ना, पुढे होता नाही, तिथे त्यामुळे. मिळत नव्हतं. हो. हा, मग बघू एखादं राष्ट्र चांगलं म्हणजे. गाणं, राष्ट्रभक्तीपर गीत, हो हो, राष्ट्रगीत चालेल, काही चालेल. हा बर बर. हा, पण कर तू सादर. हा हो हो, हा वंदे मातरम वगैरे येतं त्याला, बघते हा, विचारते. चालेल चालेल. काही किती चालेल, वाजता आहे वंदे 15 ऑगस्टला? मातरम चालेल. हा, 15 ऑगस्टला किती वाजता आहे? 12 ते 1 आहे. 12 ते 1 आहे कार्यक्रम. हम्म, चालेल चालेल. ठीक आहे मॅम. चालेल. तुम्ही काय करणार आहे अनगाद्विका? काही चालणार आहे, देशभक्तीपर गीत. गीत चालेल, डान्स केला दोघींनी तरी चालेल. हा, आईशी बोला आणि करा. आधी तू
1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवायचा, काय फार मोठं काम नाही आहे. माहित नाही मला. विचार आईला, आईकडे छान छान आयडिया आहेत तुझ्या. जरा बोला आपल्या पालकांशी, आणि तुम्ही उत्साह दाखवायला पाहिजे. तुमच्यासाठी आहे ना हे सगळं, काय आमच्यासाठी आहे सांगा बरं. तू काय मी ती परत आले अनगादी का. ठीक आहे, मग आता पुढच्या याला 2-3 तरी कडवी पाठ करा, आणि ते 2 छोटं सोपं आहे ते लिहून काढा. चालेल? होमवर्क कळला? हो मॅम. करायचं, आणि आता परीक्षेला द्यायचे ना, तर सगळ्यांनी कबूल केलंय मला की द्यायची परीक्षा, थोडासा अभ्यास पण करायचा. हा, तू डान्स नको करू, करणार आहेस का 15 ऑगस्टला निर्मिती? हा करेल. पण मग मला रेकॉर्ड करून पाठव. म्युझिक आणि हे बरोबर होत नाही, लाईव्ह होत नाही, तू रेकॉर्ड करून पाठव. ठीक आहे. ठीक आहे ना, 15 ऑगस्टला 12 तारखेपर्यंत पाठवायचंय. आपापल्या टीचरकडे पाठवायचंय, मलाच पाठवा पर्सनलवर. हा, मला किंवा स्मिता मॅडमला, कोणालाही पाठवा. चालेल, करूया बंद. हा, 2-3 तरी कडवी पाठ करा, आणि ते 2 छोटे एक्सरसाइज आहे ते करा. पुढच्या याला आपण हे घेऊ, प्रश्नोत्तर घेऊ. हे जमलं तर हे करून पाठवते, पण जरा. हा, ठीक आहे, ओके, बाय. शुभरात्री बाय सगळ्यांना. मॅम. शुभरात्री शुभरात्री. मॅम. शुभरात्री, छान अभ्यास करा. हो मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री.